नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. आहार मार्गदर्शन भाग 5, मधुमेहापासून मुक्ती हेच आपले स्वप्न, भाग 29. आजच्या भागात आपण मागचाच जो आपला विषय आहे, आहार विधिविधान, म्हणजे आहार घेताना तो कुठल्या पद्धतीने घ्यावा, यासाठीचे जे नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत ते सगळ्यांसाठीच आहेत. परंतु मधुमेहापासून मुक्ती मिळवण्याच्या अंगाने आपण हा विचार बघत आहोत. आत्तापर्यंत आपण आहार कसा घ्यावा याच्यासाठी जे उष्ण, स्निग्ध, मात्रावत हे मुद्दे आपण आत्तापर्यंत पाहिले. आज आपण त्याचे पुढचे काही मुद्दे बघणार आहोत. त्याचा पुढचा भाग आहे की जिरणे. आहार हा केव्हा घ्यायचा आहे? आधी घेतलेला आहार पचल्यानंतरच पुढचा आहार सेवन करायचा आहे. आत्ता तुम्हाला जे काही व्याधी आढळतात, बहुतांश व्याधी हे संतर्पणजन्य आहे. म्हणजे काय? अधिक पोषण झाल्यामुळे झालेले व्याधी आहेत. जेवढी गरज आहे तेवढंच पोषण आपल्याला अपेक्षित आहे किंवा तेवढ्याच प्रमाणात आहार आपल्याला अपेक्षित आहे. जेव्हा तो आपण अधिकाधिक प्रमाणात घेतो तेव्हा काय होतं की त्याचं पचन आपण करू शकत नाही. आहार हा आपल्या अग्नीच्या प्रमाणात घ्यायचा आहे. जर तुमचा अग्नी मंद आहे, 4 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत आयुर्वेदात, तर त्यातील मंद अग्नी हा कफाचा असतो, जो कमी मात्रेत घेतलेला आहारसुद्धा पचवायला बराच वेळ लावतो आणि त्या लोकांना त्यामुळे भूकही कमी लागते. परंतु उगीचच आपल्याकडे जी आग्रह करायची पद्धत आहे त्यामुळे अधिकाधिक आहार सेवन केला जातो आणि तो पूर्णपणे पचायच्या आतच. जिरणे म्हणजे काय? पूर्ण तो आहार पचल्यानंतर आपल्याला आहार सेवन करायचा आहे. त्याऐवजी आपण काय करतो की तो आहार न पचताच उगीच समोर आईस्क्रीम आला आहे, गोड पदार्थ काहीतरी कोणी आग्रह केला आहे आणि म्हणून आपण ते एक्स्ट्रा खातो. तर ते जे आहे त्याचं पचन न झाल्यामुळे तुम्हाला पुढचे आजार आमामुळे उत्पन्न, म्हणजे आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे की जर आपण आहार हा आपल्या अग्नीच्या प्रमाणात घेतला नाही तर काय होतं, तो आहार घेतल्यानंतर तो पचलेला नाही आहे, तेवढ्यातच आपण परत दुसरा आहार घेतला, त्याला अध्यशन अशी एक संज्ञा आहे. तर जीर्ण न होताच आधीचा आहार जो आहे तो पचलेला नाही आहे, तरी पण आपण पुन्हा आहार घेतला, मग याच्याने काय झालं, हे अध्यशन झालं. म्हणजे अधिक अशन, अधिक प्रमाणात खाणं झालं. अधिक प्रमाणात खाणं झाल्यामुळे काय झालं की आता ते काय आपलं शरीर पचवू शकत नाही, त्याची ती क्षमताच नाही, त्याची ती रिक्वायरमेंट पण नाही आहे. अशा वेळेला काय झालं की ते न पचलेले अन्न जे आहे त्याचे अन्न घटक असे, त्याला आम अशी संज्ञा दिलेली आहे, तर ते आहारामधून निर्माण होतात. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे की आपण छान पौष्टिक असा आहार घेतलेला आहे, त्यानंतर आपले सगळे धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र छान तयार झालेले आहेत आणि आपल्याला छान एनर्जेटिक आणि असं निरोगी असं आयुष्य लाभलेलं आहे. तर असं न होतं काय होतं, हे न पचलेलं जे अन्न आहे ते आमाच्या स्वरूपात पूर्ण शरीरभर भ्रमण करतं. आणि आम म्हणजे हा कसा आहे, तुम्हाला आम म्हटलं की नाही कळणार, पण तुम्हाला असं कळेल की जास्तीची वाढलेली साखर रक्तातली, हा पण आमच आहे. रक्तातलं सिरम क्रिएटचं प्रमाण वाढलं आहे, युरिक ॲसिड वाढलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, ट्रायग्लिसराईड वाढलं आहे, हे असं जे काही आपण ऐकतो की नको तो घटक वाढलेला आहे आणि ते टॉक्झिनप्रमाणे काम करतं आहे, ते सगळं आमच आहे. त्यामुळे अधिक जे अन्न घेतलं जातं आहे, ज्याची तुमच्या शरीराला अजिबात गरज नाही आहे, आणि आधीचं अन्न पूर्णपणे छानपैकी पचल्यानंतर जर तुम्ही आहार घेतला तर त्यापासून तुम्हाला कधीही आमाची निर्मिती किंवा हे नको ते घटक, साखर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड्स आहे, युरिक ॲसिड आहे, हे सगळं काही जे निर्माण होतं आहे शरीरामध्ये ते होणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची आणि आपल्याला अगदी सहज कळणारी अशी गोष्ट आहे की आधीचं जेवण हे उत्तमपणे पचलेलं आहे, त्यानंतरच आहार सेवन करायचा आहे. आता तुम्ही आहार ग्रहण केल्यानंतर तो आधी आमाशयात जातो, ज्याला स्टमक असं म्हणतात. तर स्टमकमध्ये तो जवळजवळ 3 तास राहतो आणि त्यानंतर तो पुढच्या भागात ड्युओडेनममध्ये जातो. आणखीन त्यानंतर तो लहान आतडे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो, नंतर तो मोठे आतडे लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातो आणि त्यानंतर सिग्मॉइड कोलॉन वगैरे, आणि नंतर ॲनस
ह्या लार्ज इंटेस्टाईन सिग्मॉइड कोलॉन इथे एक्सेसिव्ह जे त्याच्यामध्ये पाणी असेल किंवा आणखीन काही आपल्याला वाटतं आहे की नाही हे मिनरल्स शरीराला आवश्यक आहेत, ते सगळे पुन्हा शरीरात खेचले जातात आणि मग उरलेला जो भाग आहे तो शरीराबाहेर टाकण्याचं काम जे आहे ते ॲनस किंवा गुदाद्वारे केलं जातं. तर अशी ही पचनाची प्रक्रिया असते. यात काय होतं, आपण काय करतो की ते पचलेलं नाही आहे, 4 तासानंतर मिनिमम तुम्हाला भूक लागणार आहे, पण ते 4 तास व्हायच्या आधीच तुम्हाला समोर काहीतरी आवडीचा पदार्थ येतो आणि तुम्ही तो खाता आणि त्यापासून मग ही आमाची निर्मिती होते. त्यामुळे जिरणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आहाराचं चांगल्यापैकी पचन झाल्याशिवाय, चांगली कडकडून अशी भूक लागल्याशिवाय कधीही आहार सेवन करायचा नाही आहे. हे अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. नंतर आहे वीर्य अविरुद्ध. आहार हा उष्ण किंवा स्निग्ध असतो. तर अशा वेळेला 2 वेगवेगळ्या शक्तींची द्रव्य एकत्र करणं हे वीर्यविरुद्ध आहे. म्हणजे उष्ण आणि शीत एकाच वेळेला सेवन करणं हे वीर्यविरुद्ध आहे. याच्यामुळे कुठलाही एक भाव नीट निर्माण न होता किंवा कुठल्याही एका दोषाचं नीट पोषण न होता काहीतरी तिसराच घटक निर्माण होतो. यासाठी वीर्य अविरुद्ध आहार हा सेवन करणं सांगितलं आहे. विरुद्धचे अनेक प्रकार आहेत. विरुद्ध आहार हा टाळायला सांगितलेला आहे. देश विरुद्ध, काल विरुद्ध, संयोग विरुद्ध, मात्रा विरुद्ध, अग्नी विरुद्ध, गोष्ट विरुद्ध, देश विरुद्ध असे बरेच प्रकार आहेत. तर हा कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्राडिक्टरी डाएट हॅबिट्स ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. तर हे आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. जिरणे वीर्य अविरुद्ध इष्टदेशे. इष्टदेशे म्हणजे तुम्ही भोजन ग्रहण करणार आहे ती जागासुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि चांगली असली पाहिजे. तर असं तुम्हाला अपेक्षित आहे. तर जेव्हा इष्टदेशे आणि एकांतातच भोजन करायला सांगितलं आहे खरं म्हणजे, किंवा आधी गुरु, ब्राह्मण किंवा इतर लोकांचं आहार घेऊन झाल्यानंतर आपण स्वतः भोजन सेवन करायचं आहे किंवा भोजन सेवन करताना आधी आपण ईश्वराचं नामस्मरण करणार आहोत. तर हे असा सगळ्या पद्धतीने चांगल्या स्वच्छ अशा वातावरणामध्ये ताजं गरम गरम आणि तुम्हाला अतिशय पौष्टिक असं अन्न मात्रेमध्ये तुम्ही सेवन करायचं आहे. म्हणजेच आहार घेताना नेहमी हा सगळा विचार करूनच तुम्ही आहार सेवन करायचा आहे. इष्टदेशेनंतर आहे इष्ट सर्वोपकरणे. म्हणजे सगळ्या प्रकारची जी उपकरणं वापरायची तुम्हाला भोजन बनवण्यासाठी, भोजन वाढण्यासाठी, भोजन ग्रहण करताना, ही सगळी उपकरणं जी आहेत ती पूर्वी तर अगदी सोन्याची, चांदीची अशी वापरत होते. परंतु आत्ता ते शक्य जरी नसलं तरी निदान त्या पात्राचा तुमच्या हेल्थवर काही वाईट परिणाम होणार नाही अशा पद्धतीच्या भांड्यामध्ये तुम्ही तो आहार शिजवला पाहिजे आणि नंतर तो ग्रहण केला पाहिजे. म्हणजे काय होतं की तुम्ही जर प्लास्टिकच्या भांडी जास्त वापरायचा प्रयत्न केला किंवा पितळी भांडी ज्यांना नीट स्वच्छ केलेलं नाही आहे, तर त्याचे जे वाईट गुणधर्म आहे ते तुमच्या आहारामध्ये उतरतात आणि त्यामुळे ते तुम्हाला अपायकारक अशा पद्धतीचे त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्लॅस्टिकच्या भांड्यांमुळे कॅन्सरचं सुद्धा प्रमाण हे वाढलेलं आहे. तर निदान इनर्ट मटेरियल जे आहे म्हणजे ग्लास किंवा काचेची भांडी म्हणूया किंवा स्टीलची भांडी आहेत की ज्याचा फारसा बरा वाईट कुठलाच परिणाम होत नाही, तर निदान ती तरी भांडी तुम्ही आहार शिजवण्यासाठी आणि आहार वाढण्यासाठी करू शकता. परंतु कुठल्या पद्धतीची कोटिंग केलेली भांडी जी आहेत तीसुद्धा अतिशय घातक आहेत आणि मुळात बऱ्याच वेळा ॲल्युमिनियमची भांडी असतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं कोटिंग केलेलं असतं. कोटिंगही कालांतराने नष्ट होतं किंवा गरम आहारपदार्थ त्यात शिजवल्यानंतरसुद्धा थोडं थोडं कोटिंग तुमच्या आहारामध्ये पण ते जात राहतं. नंतर ॲल्युमिनियमचे खूप वाईट विषारी परिणाम हे शरीरावर तुमचे होऊ शकतात कालांतराने. त्यांच्यामध्ये जेव्हा टॉक्झिन्सचं प्रमाण तपासलं जातं, कुठल्या कुठल्या मेटल्सचं प्रमाण जेव्हा रक्तामधून आपण तपासू शकतो हल्ली ते, तर तपासलं जातं तर तेव्हा तुम्हाला याचं लेड किंवा ॲल्युमिनियम याचं प्रमाण रक्तात मग वाढलेलं दिसतं. तर त्यामुळे भांडी, सर्व उपकरणं जी काही तुम्ही आहार शिजवायला आणि वाढायला आणि आहार ग्रहण करायला वापरणार आहात, ती सगळीच उपकरणं ही तुमची अतिशय काळजीपूर्वक निवडलेली पाहिजे. अतिशय स्वच्छ तर ती हवीच आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं
दोष असता कामा नये. पण त्याचबरोबर त्याचा ते ज्यापासून बनवलं आहे ते मटेरियलसुद्धा महत्त्वाचं आहे. तोसुद्धा विचार आपण करतो आयुर्वेदानुसार विचार करताना. इष्टदेशे इष्ट सर्व उपकरणे. नंतर अजल्पन अहसन, म्हणजे जेवण करताना खूप बडबड करायची नाही आहे किंवा हसायचं नाही आहे, मोबाईल बघायचा नाही आहे, टी व्ही बघायचा नाही आहे, कुठल्याही प्रकारचा राग द्वेष अशा भावना निर्माण होतील असं काहीही करायचं नाही आहे. कदाचित तुम्ही टी व्हीवर जो प्रोग्राम बघत आहात त्यात काहीतरी वेगळ्या पद्धतीचे घटना घडत आहेत आणि त्या तुम्ही कुठेतरी रिलेट करून तुमच्या भावना या आहत होत आहेत, भावना ह्या दुखावल्या जात आहेत, तर अशा पद्धतीचं भोजन करायला नाही सांगितलेलं आहे. नंतर आणखीन तुम्ही विचार करताना न अतिरुतम आणि न अतिविलंबितम, म्हणजे खूप घाईघाईने जेवणं, खूप हळूहळू जेवणं, हे दोन्ही आपण टाळायचं आहे. खूप घाईघाईने जेवलं तर काय होतं की बऱ्याच वेळा आपलं अन्नाकडे लक्ष नसतं, अधिक क्वांटिटीत जेवण घेतलं जातं आणि परिणामी ते आपण पचवू शकत नाही आणि त्यापासून आमाची निर्मिती होते. खूप हळूहळू जेवतानासुद्धा उगीचच तुमच्याकडनं अधिक क्वांटिटी घेतली जाते, कारण तुमच्या अग्नीचा विचार त्या ठिकाणी होत नाही. तुमचं त्या जेवणामध्ये लक्ष नसतं, तुमचं इतर कुठेतरी लक्ष असतं. तुम्ही फोनवर बोलत असता किंवा इतरांशी गप्पा मारत असता किंवा काहीतरी कार्यक्रम पाहत असता आणि त्यामुळे उगीचच तुमचं जेवण हे अधिक प्रमाणात होतं. तर त्यामुळे सुद्धा ते टाळायचं आहे. अतिद्रुतमध्ये कधी कधी कमी पण जेवलं जातं, म्हणजे जेवणाकडे तुमचं लक्षच नसतं, तुम्हाला माहितीच नाही तुम्ही किती क्वांटिटीत घेतलं आहे, काय घेतलं आहे. त्यामुळे लक्षपूर्वक आहार ग्रहण करायचा आहे. उगीच काहीतरी एक करायचं म्हणून करायची ती कृती नाही. त्याचे आपल्यावर खूप जास्त दूरगामी परिणाम होतात. म्हणून न अतिविलंबितम आणि न अति द्रुतम अशा पद्धतीचा आहार आपण सेवन करायचा आहे. त्याच्यानंतर तन्मना भुंजित, म्हणजे आता हसायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे, कुठलेही प्रोग्राम बघायचे नाही आहे आणि त्या आहाराकडे अगदी पूर्णपणे तन आणि मनाने, शरीर आणि मनाने पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होऊन लक्षपूर्वक असं आहार सेवन करायचं आहे. त्यावेळेला काय होईल की जे आपण आधीपासून मुद्दे सांगत आहोत की आधी काय घेतलं पाहिजे जेवताना, गोडाचं सेवन आधी करायचं आहे, सगळ्यात शेवटी कषाय रस, तुरट रसाचं सेवन करायचं आहे, क्वांटिटी वाईज पण आपल्याला प्रोटीन आहार घ्यायचा आहे, कार्बचं प्रमाण कमी करायचं आहे, विटॅमिन्स मिनरल्स सगळे त्याच्यात आले पाहिजे. खूप तिखट, खूप मसालेदार, खूप तेलकट, तळलेलं किंवा शिळं असं कुठलंही अन्न नको आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असणार आहे जेव्हा तुम्ही तन्मना भुंजित असं करणार आहात. आणि केव्हाही अरुध्य पण जेवायचं नाही आहे. हृदयाला आवडणारं, हृदय संमत, हृदय अविरुद्ध असं, म्हणजे काय की तुम्हाला अप्रिय असं भोजनसुद्धा करायचं नाही आहे. जे तुम्हाला स्वतःला आवडत नाही आहे तर ते नाही जेवायचं आहे. पण काही वेळा चुकीच्या सवयी आहेत तुम्हाला आणि आता लक्षपूर्वक तुम्हाला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत, तर नक्की तुम्हाला आतून वाटणार आहे की नाही हे माझ्यासाठी हितकर आहे, हे मी सेवन केलंच पाहिजे. तेव्हा चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्ही सुरुवातीला अप्रिय वाटलं तरी ते खायचं आहे. परंतु जेव्हा एखाद्या वेळेला त्यात निगेटिव्हिटी असते, ते जेवण जेव्हा असं आपल्याला वाटत नाही आहे तर तेव्हा ते नाही घ्यायचं आहे. जेवण घेतल्यानंतर पाहिल्यानंतर अतिशय आपल्याला आनंद झाला पाहिजे, त्यात तुम्हाला प्राण एनर्जी फील झाली पाहिजे आणि असं जेवण तुम्ही सेवन करायचं आहे, तेव्हा त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होणार आहे. तर इष्ट सर्व उपकरणे आणि इष्टदेशे, अजल्पन अहसन, न अतिद्रुतम न अतिविलंबितम, तन्मना भुंजितम अशा पद्धतीचा आहार सेवन केला तर नक्कीच त्यापासून तुम्हाला चांगले फायदे होणार आहे. याला म्हणतात आहारविधी, म्हणजे आहार कसा सेवन करावा याबद्दल आपल्याला चरकांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलेलं आहे. तर त्याचं जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपण चुकीच्या आहारविधीमुळे जो आम निर्माण होणार आहे आणि त्यातनं आपल्याला मधुमेहाची निर्मिती होणार आहे किंवा कुठल्याही मोठ्या आजारांची निर्मिती होणार आहे तर ते आपण टाळू शकणार आहोत. देशविरुद्ध आहार घ्यायचा नाही आहे, म्हणजे तुम्ही ज्या भागात आहात तर तिथलंच धान्य हे तुम्हाला अतिशय जास्त चांगल्या पद्धतीने साध्य, म्हणजे तुम्हाला सवयीचं आणि तुम्ही सहज त्याला पचवू शकणार आणि तुमच्या प्रकृतीला ते मानवणारं आणि कुठलेही आजार न निर्माण करणारं असं असतं. त्यामुळे बाहेरील जे आपल्या देशात निर्माण नाही झालेलं आहे असा आहार घेण्याचं सवय ही टाळायची आहे तुम्ही. आत्मानम अभिसमीक्ष, म्हणजे काय, तुम्ही स्वतःचं आधी परीक्षण करायचं आहे की माझी प्रकृती काय आहे, माझं वय काय आहे, मला कुठले आजार आहेत, मला काय मानवतं, मला काय मानवत नाही, काय खाल्लं की मला त्रास होतो,
म्हणजे उगीचच मी जिभेचे लाड पुरवतो आणि त्याच वेळेला ते घेतल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी मी आजारी पडतो. मला काहीतरी जुलाब होत आहेत, उलट्या होत आहेत किंवा ते मी पचवू शकत नाही आहे, गॅस फॉर्म होत आहेत, कॉन्स्टिपेशन होतं आहे. तर आपल्याला सवयीने हे रोजच्या आपल्या जीवनशैलीकडे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण काय नेमकं खाल्लं की ते आपल्याला सहन होत नाही आहे किंवा मला अमुक एक आजार झालेला आहे, त्यासाठी डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की हे पथ्य करणं तुम्ही गरजेचं आहे. तर त्याचा विचार करून आत्मानम अभिसमीक्ष तुमच्या स्वतःचा विचार करून आणि त्यानुसारच तुम्ही आहार सेवन करायचं आहे. फक्त जिव्हा लोल्याच्या नादी न लागता शरीराला हितकर काय आहे ते खाण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर हा आहे आहार विधिविधान हा भाग. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात यासारख्या आणखीन माहिती घेण्यासाठी. महत्त्वपूर्ण माहिती आपण शेअर करत आहोत. ही सगळ्यांसाठीच उपयुक्त अशी माहिती आहे. तर मधुमेहापासून मुक्त भारत करणं हेच आपलं मिशन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच वाटचाल करूया. गुड डे.